नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीचे तोरण कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे तोरण तुम्ही घराच्या सजावटीसाठी, सणासमारंभासाठी, पुढे येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी वापरू शकता. तरी हे तोरण तुम्ही नक्की करून बघा. ते तुम्ही तुमच्या दरवाजाच्या साईजनुसार सुद्धा बनवू शकता. तसेच तुम्हाला आवडणाऱ्या कलर्समध्ये सुद्धा बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेससुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तोरण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मोती, पिंक शेडची ऊल, पर्ल कलरची ऊल, कैची, 2.7 mm चा हुक आणि सुई. इथे आपण पर्ल कलरची ऊल घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण स्लिप नॉट घालणार आहोत. स्लिप नॉट कसा घालायचा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. इथे आपण स्लिप नॉट घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे 219 चैन घालून घेणार आहोत. आता चैन कशा घालायच्या त्याचा पण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की चेक करा. इथे आपण 219 चैन घालून घेणार आहोत. इथे आपल्याला टोटल 219 चैन मिळालेल्या आहेत. तुम्ही काउंट करू शकता. आपण इथे 219 चैन घातल्या आहेत. त्यानंतर काय करायचं, हुकपासूनच्या पहिल्या 3 चैन स्किप करायच्या. हुकपासून पहिल्या 3 चैन स्किप करायच्या आणि चौथ्या चैनमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. आता डबल क्रोशेट कसा घालायचा त्याचा पण सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. आता काय करायचं, नेक्स्ट चेनमध्ये आणखी एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. म्हणजेच 5व्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. म्हणजेच 6व्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. आता ही प्रोसेस अगदी शेवटपर्यंत रिपीट करायची. म्हणजेच प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. ही प्रोसेस रिपीट करायची शेवटपर्यंत. आपल्याला टोटल 217 डबल क्रोशेट मिळून जातील. तुम्ही इथे काउंट करू शकता. आपण इथे 217 डबल क्रोशेट बनवले आहेत. इथे आपला पहिला रो कंप्लीट झाला. आता आपण दुसरा रो बनवणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा 3 चेन करून घेणार आहोत. 1 2 3 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशेट असं आपण कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर टर्न करायचं आणि नेक्स्ट प्लेसमध्ये एक डबल क्रोशेट घालायचा. हा 3 चेनचा एक डबल क्रोशेट, त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये दुसरा डबल क्रोशेट. आता नेक्स्ट प्लेसमध्ये तिसरा डबल क्रोशेट.
आता ही पण सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. परत आपल्याला 217 डबल क्रोशेट मिळून जातील. आणि जसंच आपण पहिला आणि दुसरा रो बनवला तसंच ह्या पुढचे रो सुद्धा बनवून घ्यायचे. सेम प्रोसेस. जसा आपण दुसरा रो बनवला त्याप्रमाणे आपण तिसरा रो सुद्धा बनवून घ्यायचा. अगदी सेम प्रोसेसने आपण तिसरा रो बनवून घ्यायचा. तिसऱ्या रोमध्ये सुद्धा आपल्याला 217 डबल क्रोशेट मिळतील. आता इथे आपले 3 रो तयार आहेत. पहिला, दुसरा, तिसरा. आता आपण तिसरा रो जिथे संपतो त्याच ठिकाणी पिंक शेड कलरचा धागा ॲड करून घेऊया. आता आपला चौथा रो जो असेल तो आपण पिंक शेड उलच्या धाग्याने बनवणार आहोत. त्यासाठी आपण पिंक शेड उलचा धागा ॲड करून घेऊया. आता तिसऱ्या रोच्या शेवटच्या प्लेसमध्ये आपण हुक घालून धागा वर काढून घ्यायचा. त्यानंतर 4 चेन करून घ्यायच्या. 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशेट आणि एक चेन जी आपण एक चेनचा स्पेस देणार आहोत त्यासाठी. टोटल 4 चेन करून घ्यायच्या. त्यानंतर टर्न करायचं. आता आपण चौथा रो सुरू करणार आहोत. त्यानंतर काय करायचं, पुढचा डबल क्रोशेट स्किप करायचा म्हणजे पुढचं प्लेस स्किप करायचं आणि नेक्स्ट प्लेसमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. म्हणजे आता आपल्याला कसं मिळेल की एक डबल क्रोशेट, एक चेन, दुसरा डबल क्रोशेट, परत एक चेन घालून घ्यायची, नेक्स्ट प्लेस स्किप करायचं आणि पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं. आता सेम प्रोसेस रिपीट करायची. एक चेन घालून घ्यायची. त्यानंतर पुढचं प्लेस स्किप करायचं आणि नेक्स्ट प्लेसमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. आता हीच प्रोसेस अगदी शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपल्याला टोटल 108 गॅप्स मिळून जातील. तुम्ही काउंट करू शकता. इथे आपण कशी प्रोसेस केली आहे तर एक डबल क्रोशेट, एक चेन, अजून एक डबल क्रोशेट असं शेवटपर्यंत करून घेतले. आता 5व्या रोसाठी चौथा रो जिथे संपतो त्याच ठिकाणी आपण पर्ल कलरचा धागा ॲड करून घेऊया. सेम प्रोसेसने जसं आपण मागच्या राऊंडमध्ये केला तसाच त्याच प्रकारे पर्ल कलरचा थ्रेड ॲड करून घ्यायचा. आता चौथ्या राऊंडच्या शेवटच्या प्लेसमध्ये हुक घालून घ्यायचा आणि सेम 3 चेन करून घ्यायच्या. 3 चेन म्हणजेच एक डबल क्रोशेट असं कन्सिडर करायचं. 3 चेन इथे घालून घेतलेल्या आहेत आपण. त्यानंतर टर्न करायचं. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. जो एक चेनचा गॅप आपण मागच्या राऊंडमध्ये केला आहे तिथे एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालायचा. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घालायचा. आता हीच प्रोसेस अगदी शेवटपर्यंत रिपीट करून घ्यायची. परत आपल्याला 217 डबल क्रोशेट मिळून जातील.
सेम प्रोसेस रिपीट करायची शेवटपर्यंत. जसे आपण पहिले 3 रो करून घेतले त्याप्रमाणे नेक्स्ट 3 रो करून घ्यायचे सेम प्रोसेसने. इथे बघा आपण 3 रो बनवून घेतलेत. इथे आपण 3 रो पहिले पर्ल कलरच्या उलने बनवून घेतलेत. त्यानंतर आपण पिंक शेडचे उलने एक रो बनवून घेतला आहे. नेक्स्ट 3 रो आपण परत पर्ल कलरच्या उलने बनवून घेतलेत. इथे टोटल आपण 7 रो बनवून घेतलेत. आता परत आपण पिंक शेड उल ॲड करून घेऊया. सेम प्रोसेसने ॲड करायची तसं आपण मागच्या राऊंडमध्ये करून घेतलं आहे त्याप्रमाणेच. आपण 8वा रो बनवणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण 4 चेन करून घेणार आहोत. 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशेट आणि 1 चेन स्पेससाठी. अशा टोटल आपण 4 चेन बनवून घेणार आहोत. 3 आणि 4 चेन बनवून झालेले आहेत. आता आपण टर्न करूया. त्यानंतर नेक्स्ट प्लेस स्किप करायचा म्हणजे नेक्स्ट डबल क्रोशेट स्किप करायचा आणि पुढच्या डबल क्रोशेटमध्ये एक डबल क्रोशेट घालायचा. म्हणजे सेम आपण मागच्या राऊंडमध्ये केलं तसंच एक डबल क्रोशेट, एक चेन आणि एक डबल क्रोशेट. परत एक चेन घालायची. नेक्स्ट प्लेस स्किप करायचा आणि पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशेट घालायचा. परत एक चेन करून घ्यायची. पुढचा डबल क्रोशेट स्किप करायचा. त्याच्या नेक्स्ट प्लेसमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. परत एक चेन करून घ्यायची. नेक्स्ट डबल क्रोशेट स्किप करायचा आणि पुढच्या डबल क्रोशेटमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. हे आपण टोटल 4 वेळा केले म्हणजे आपल्याला 4 स्पेस मिळून जातील, 4 गॅप मिळून जातील. इथे आपल्याला टोटल 4 गॅप मिळालेले आहेत. आता काय करायचं, पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशेट घालायचा. सेम पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. टोटल 3 डबल क्रोशेट आपण घालून घेतलेत. त्यानंतर परत एक चेन घालायची. पुढचा डबल क्रोशेट स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. म्हणजे जसं आपण सुरुवातीला केलं त्याप्रमाणे टोटल 4 गॅप करून घ्यायचे. तसं सुरुवातीला 4 गॅप करून घेतले तसेच लास्टला सुद्धा 4 गॅप करून घ्यायचे. इथे बघा आपण काय केलं, सुरुवातीला 4 गॅप करून घेतले, त्यानंतर 3 डबल क्रोशेट करून घेतले, परत शेवटी 4 गॅप करून घेतले. असा आपला 8वा रो आता कंप्लीट झाला आहे. आता 9वा रो करण्यासाठी आपण परत 4 चेन करून घेऊया. 4 चेन म्हणजे 3 चेनचा एक डबल क्रोशेट आणि एक चेन गॅपसाठी. टर्न करायचं. आता आपण 9वा रो करतोय. नंतर नेक्स्ट डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालायचा. त्यानंतर परत एक चेन करून घ्यायची.
पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालायचा. आता आपल्याला 2 गॅप मिळालेत. परत एक चेन करायची. पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. आता टोटल आपल्याला 3 गॅप मिळालेत. आता काय करायचं, पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. त्यानंतर नेक्स्ट डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. पुढच्या 3ही डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. त्यानंतर नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. त्यानंतरच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. इथे आपण टोटल 7 डबल क्रोशेट घातलेले आहेत. टोटल आपण 7 डबल क्रोशेट घालून घेतलेले आहेत. त्यानंतर पुढच्या 3 गॅपवर परत 3 गॅप करून घ्यायच्या. एक चेन, नेक्स्ट डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची, म्हणजे शेवटी आपल्याला 3 गॅप मिळून जातील. इथे आपला 9वा रो कंप्लीट झाला आहे. 9व्या रोमध्ये आपण कसं केलं आहे, 3 गॅप केलेत, त्यानंतर 7 डबल क्रोशेट, परत 3 गॅप करून घेतलेत. आता आपण आपल्या 10व्या रोला सुरुवात करूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा 4 चेन करून घेतल्यात. 3 चेनचा एक डबल क्रोशेट, एक चेन स्पेससाठी. त्यानंतर आपण टर्न करायचं. पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट करून घ्यायचा. परत एक चेन करून घ्यायची. सेम पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट करून घ्यायचा. आता इथे आपल्याला 2 गॅप मिळालेत. आता काय करायचं, पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. नंतर पुढच्या 7ही डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. 7ही डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट घालून झाला की जो पुढचा गॅप असेल त्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घालायचा. म्हणजे जसं आपण सुरुवातीला केलं तसंच शेवटी करून घ्यायचं आणि प्रोसेस रिपीट करायची. अगदी शेवटपर्यंत जसं सुरुवातीला केलं तसं शेवटी करायचं. म्हणजे आपल्याला 2 गॅप मिळतील, 11 डबल क्रोशेट मिळतील आणि शेवटी परत 2 गॅप मिळतील. इथे बघा, ह्या 10व्या रोमध्ये आपल्याला 2 गॅप मिळाले आहेत, 11 डबल क्रोशेट आणि परत शेवटी 2 गॅप मिळाले आहेत. आता आपण 11व्या रोला सुरुवात करूया. परत 4 चेन करून घ्यायच्या. 3 चेनचा एक डबल क्रोशेट आणि एक चेन स्पेससाठी. टोटल 4 डबल क्रोशेट, 4 चेन. त्यानंतर टर्न करायचं. पुढच्या डबल क्रोशेटमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं.
आता आपल्याला एकच गॅप मिळणार आहे. पुढच्या ज्या स्पेसमध्ये परत एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या 11ही डबल क्रोशेटमध्ये एक एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. आणि जसं आपण सुरुवातीला एक गॅप केला तसा शेवटीही एक गॅप करून घ्यायचा. हे सेम प्रोसेस रिपीट करायची. जसं सुरुवातीला केलं तसं शेवटी करायचं. म्हणजे आपल्याला कसं मिळेल, एक गॅप मिळेल आणि शेवटी एक गॅप मिळून जाईल आणि मध्ये डबल क्रोशेट मिळतील. इथे बघा 11व्या रोमध्ये आपण एक गॅप, 15 डबल क्रोशेट आणि परत शेवटी एक गॅप असं करून घेतले. हा आपला 11वा रो आहे. आता आपण आपला 12वा रो सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी 3 चैन करून घ्यायच्या. 3 चैन म्हणजे एक डबल क्रोशेट असं कन्सिडर करायचं. त्यानंतर टर्न करायचं. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा आणि ही प्रोसेस अगदी शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला टोटल 19 डबल क्रोशेट मिळून जातील. सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. बघा, इथे आपण आपला 12वा रो कंप्लीट करून घेतला आहे. इथे आपल्याला टोटल 19 डबल क्रोशेट मिळाले आहेत. टोटल 19 डबल क्रोशे इथे आपण बनवून घेतले आहेत. आता आपण आपला 13वा रोला सुरुवात करूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा 4 चैन करून घेतल्या आहेत. 4 चैन म्हणजे 3 चैनचा एक डबल क्रोशे आणि एक चैन गॅपसाठी. आता टर्न करायचं. पुढचा एक डबल क्रोशे स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. म्हणजे जसं आपण 11वा रो बनवला तसाच आपला 13वा रो असेल. जसा आपण 10वा रो बनवला तसा आपला 14वा रो असेल. जसा आपण 9वा रो बनवला तसा आपला 15वा रो असेल. आणि जसा आपण 8वा रो बनवला तसा आपला 16वा रो असेल. बघा, आपण टोटल 16 रो बनवून घेतले आहेत. पिंक शेड उलचे टोटल 9 रो आपण इथे बनवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता पहिला आणि शेवटचा रो सेम आहे पिंक शेड उलमध्ये. दुसरा आणि शेवटून दुसरा रो सेम आहे. तिसरा आणि शेवटून तिसरा रो सेम आहे. चौथा आणि शेवटून चौथा रो सेम आहे आणि मधला रो हा कॉमन रो आहे. आता इथे दोरा कापून घ्यायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता मस्त शंकरपाईचा आकार इथे तयार झालेला आहे. आता बघा, 7व्या रोमध्ये जिथे आपला एंडिंग पॉईंट येतोय तिथून 3 डबल क्रोशे स्किप करायचे आणि 4थ्या डबल क्रोशेमध्ये परत पिंक शेड ऊल ॲड करायची. जसा आपण आधी शंकरपाईचा आकार बनवला तसाच त्याचप्रमाणे प्रोसेस करून परत बनवायचा. ही प्रोसेस अगदी शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला टोटल 10 शंकरपाईच्या आकाराचे चौरस मिळतील. इथे आपण टोटल 10 शंकरपाईच्या आकाराचे चौरस बनवून घेतले आहेत. प्रत्येक चौरसाच्या मध्ये आपण 3 डबल क्रोशेटचा
गॅप ठेवला आहे. टोटल 10 चौरस बनवून घेतलेत आपण आणि मध्ये 3 चेनचा गॅप ठेवला आहे, 3 डबल क्रोशेचा गॅप ठेवला आहे. इथे बघा, जेव्हा आपण शेवट करतो तेव्हा आपल्याला 4 चैन मिळतात. त्यावेळी काय करायचं, डबल क्रोशे तिसऱ्या चैनमध्ये घालायचा. ते 4 चैन आहेत ना, तिसऱ्या चैनमध्ये डबल क्रोशे घालायचा. एक चैनमध्ये स्पेस म्हणून ठेवून द्यायची. आता दोरा कापून घेऊया आणि घट्ट गाठ घालून घेऊया. इथे बघा, आपल्या तोरणाचा अर्धा पार्ट आपण बनवून घेतलेला आहे. इथे टोटल 10 चौरस आपण करून घेतलेत. इथे आता आपण तोरणासाठी गोंडे बनवणार आहोत. त्यासाठी मी पर्ल कलरची ऊल घेतलेली आहे. इथे मी साधारण 120 इंच दोरा कापून घेतलाय. त्यानंतर त्याची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची. तुम्हाला जेवढ्या आकाराचे, जेवढ्या साईजचे गोंडे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही दोरा कमी जास्त घेऊ शकता. इथे मी मधोमध दोरा बांधून घेतलाय. अगदी मधोमध दोरा बांधून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याचे 2 भाग पडतील. हे बघा, इथे मी दोरा बांधून घेतलाय. काय करायचं, दोन्ही भाग एकमेकावर ठेवायचे आणि परत वरून दोरा बांधून घ्यायचा. दोरा जरा घट्ट बांधून घ्यायचा, त्यामुळे गोंडाला खूप चांगला शेप येईल. त्यानंतर कात्रीच्या मदतीने गोंडाला मस्त शेप द्यायचा. इथे आपला गोंडा तयार आहे, तुम्ही बघू शकता. मी ते 10 गोंडे बनवून घेतले आहेत. आता आपण तोरणासाठी लटकन बनवून घेऊया. त्यासाठी आपण सुई पर्ल कलरच्या धाग्यात घातली आहे. त्यानंतर आपण सुईच्या मदतीने त्यामध्ये एक गोंडा घालून घेणार आहोत. त्यानंतर सुईत 5 मोती घालायचे आहेत. पहिल्या स्क्वेअरच्या शेवटच्या रोमध्ये जे 3 डबल क्रोशे आहेत त्यातल्या दुसऱ्या डबल क्रोशेमध्ये आपण आपली लटकन ॲड करायची. अगदी सेम प्रोसेसने उरलेल्या 9ही स्क्वेअरमध्ये आपण लटकन ॲड करायची.
आपण तोरणाच्या 9ही स्क्वेअरमध्ये लटकन ॲड करून घेतलेली आहे. आपलं लोकरीचं तोरण आता तयार आहे. हे तोरण तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.